अमेरिका आणि इराण युद्ध असताना अधिकच तीव्र ते होत आलेलं आहे। इस्रायली संरक्षण दलानं दिलेल्या माहितीनुसार आता तेहरानसह लेबनॉनवर सुद्धा हल्ले सुरू करण्यात आलेले आहेत। या दोन्ही शहरांवर एकाच वेळी बॉम्ब हल्ले करण्यात येत आहेत। तेहरानचं संपर्क केंद्र उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे, तर एव्हिन जेलवर सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। इकडे लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर अमेरिका आणि इस्रायलनं हल्ले केलेले आहेत। इराणकडून अमेरिका इस्रायल हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। इराणनं जॉर्डनमधील अमेरिकेच्या सैन्य तळांवर तुफान हल्ला चढवला। इस्रायलच्या तेल अवीवमधील केमिकल फॅक्टरीवरही इराणनं हल्ला केलेला आहे। कुवेतमधील अमेरिकेच्या लष्करी तळांना इराणनं टार्गेट केलेलं आहे। जॉर्डन, तेल अवीव आणि कुवेतमधली दृश्य आपण बघतोय। इराणकडून जोरदार हल्ले केले जात आहेत, जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे। जॉर्डनमध्ये अमेरिकेचं तळ आहे, तेल अवीवमध्ये इस्रायल आणि यूएस बेसवर कुवेतमध्ये हल्ला झालेला आहे। इराणकडून हे हल्ले केले जात आहेत। अमेरिका आणि इस्रायलच्या तळांना लक्ष्य केलं जात आहे। अमेरिका आणि इस्रायलला नामोहरम करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न इराणकडून होतो आहे। इस्रायलमधील मध्यवर्ती भागामध्ये तणावाची स्थिती अधिकच गंभीर बनली आहे। जेरुसलेमच्या पूर्वेकडील शहरावर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर संपूर्ण शहर बेचिराग झालेलं आहे। हल्ल्यानंतर अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय, काही ठिकाणी आग लागल्याच्याही घटना घडल्या। रहिवासी भागाला लक्ष्य करत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। युद्धात मृत्यूचं तांडव सुद्धा झालेलं आहे, कारण आता अनेक भागांना म्हणजे रहिवासी भागांना लक्ष्य केलं जात आहे। इराणकडून इस्रायलवर हल्ला करताना आणि इस्रायलवरून इराणवर हल्ला करताना सुद्धा। तर ही जी दृश्य आपण बघताय ती जेरुसलेम मधली आहेत। रहिवासी भागाला लक्ष्य केलं गेल्यामुळे अनेक इमारतींचं नुकसान झालंय। काही इमारतींवर क्षेपणास्त्र पडल्यामुळे त्या इमारती नस्तेनाबूत झाल्या। काही ठिकाणी आग लागल्याच्या पण घटना घडल्या। तर लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायली संरक्षण दलानं मोठी लष्करी कारवाई केली। हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर मुख्यालयाअंतर्गत येणाऱ्या अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन केंद्रांना इस्रायलनं लक्ष्य केलंय। विशेष म्हणजे हिजबुल्ला या यंत्रणांचा वापर नागरी सुविधांच्या नावाखाली अत्यंत गुप्तपणे करत असल्याचं समोर आलंय। इस्रायली लष्करानं दिलेल्या माहितीनुसार हे दळणवळण केंद्र हिजबुल्लाच्या दहशतवादी पायाभूत सुविधांचा एक महत्त्वाचा भाग होतं। इराण आणि अमेरिकेमध्ये युद्ध पेटलेलं असताना इराणनं अमेरिकेच्या अब्राहम लिंकन युद्धनौकेचं नुकसान झाल्याचा दावा केला होता। इराणच्या क्षेपणास्त्रानं या युद्धनौकेचं नुकसान केल्याचा दावा करण्यात आला होता, पण इराणचा हा दावा अमेरिकेनं खोडून काढलाय। विशेष म्हणजे अब्राहम लिंकन युद्धनौकेवरून विमान उड्डाणाचा व्हिडिओ अमेरिकेकडून शेअर करण्यात आलाय आणि या युद्धनौकेला काहीही झालं नसल्याचा अमेरिकेनं पुरावाच समोर आणलाय। लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये इस्रायली संरक्षण दलानं मोठी कारवाई केली। हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या गुप्तचर मुख्यालयाअंतर्गत अत्याधुनिक सॅटेलाइट कम्युनिकेशन केंद्रांना इस्रायलनं लक्ष्य केलंय। हिजबुल्ला या यंत्रणांचा वापर नागरी सुविधांच्या नावाखाली अत्यंत गुप्तपणे करतेय असंही समोर आलंय। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आखाती देशांच्या नेत्यांशी चर्चा केली। फोनद्वारे आखाती देशांसोबत संवाद साधून त्यांनी सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला। आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांची सुरक्षितता या प्रमुख मुद्द्यावर यावेळी चर्चा झाली। वाढत्या लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीयांकरता सगळ्या उपाययोजना करू असं मोदींनी स्पष्ट केलेलं आहे। ओमान आणि कुवेतसह विविध आखाती देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय कामगार आणि व्यावसायिक वास्तव्याला असतात, त्यामुळे
त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न भारताकरता अत्यंत संवेदनशील आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशांसोबत बातचीत केली त्यावर आपण नजर टाकूया. सगळ्यात आधी तर UAE सोबत संवाद साधला, त्यानंतर सौदी अरेबिया, इस्रायल, जॉर्डन, बहरीन, कुवेत, ओमान आणि कतार, ज्या ठिकाणी भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत, कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त गेलेले आहेत, त्या सगळ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात हमी घेण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या देशांशी संवाद साधला. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाचा फटका भारतीय पेट्रोल विक्रीवर होणार आहे आणि पेट्रोल महागणार आहे अशी अफवा सोशल मीडियावर पसरली आणि त्यानंतर नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी अचानक गर्दी केली. शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी बघायला मिळाली. केंद्र शासन किंवा प्रशासनाकडून पेट्रोल महागणार किंवा पुरवठा कमी होणार अशी कुठल्या प्रकारचीच अधिकृत माहिती देण्यात आली नसताना सुद्धा निव्वळ अफवेमुळे नागरिकांनी पंपावर गर्दी केली. या सगळ्याविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी. पुढे जाऊया. इराण, इस्रायल, अमेरिका यांच्यातील तीव्र संघर्षामुळे दुबईमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांना मुंबईमध्ये आणण्यात आलं. मुंबईमध्ये दाखल झालेल्या नागरिकांचं शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केलं. सगळ्याच नेत्यांनी पाठपुरावा केला आणि जे दुबईमध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन होते, वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या ठिकाणचे होते, त्या सगळ्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं आणि जेव्हा हे विमानतळावर उतरलं तेव्हा या सगळ्यांचं स्वागत जोरदार घोषणांनी करण्यात आलं. शिवसैनिकांनी जोरदार स्वागत त्यांचं केलेलं आहे. गेले 2 दिवस 4 दिवस सगळे फिरायला गेलेले किंवा तिथे काम करायला असलेले, कामानिमित्त असलेले काही लोक अडकलेले होते दुबईमध्ये, तर त्यांना दुबईमधनं महाराष्ट्रात आणण्यासाठी काही खास प्लेन्सची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांना मुंबईमध्ये आणण्यात आलं. राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरण्याकरता केवळ 2च दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार कोण हे अजून निश्चितच झालेलं नाहीये. याच सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली. पवारांनी राज्यसभेवर जावं असा आग्रह असल्याचं जयंत पाटलांनी म्हटलंय. राज्यसभेची उमेदवारी कुणाला द्यायची हे आज उद्यामध्ये ठरवू असंही ते म्हणाले.